नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की आपली लाडकी जोडी राणीच्या घरी पोहोचते. वातावरण खूप प्रसन्न आणि आनंदी असते. राणीची आई लाडक्या जावई आणि लेकीसाठी चहा आणि बिस्किटं आणते. दोघंही चहा पित असतात म्हणून राणीची आई त्यांना बिस्किटं द्यायला वाकत असते, पण तेव्हा त्यांच्या पाठीत खूप जोराची कळ निघते. प्रचंड वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतात, पण हे दुःख लपवून त्या हसरा चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. एकमेकांच्या परिवाराच्या तब्येतीबद्दल विचारपूस करून झाल्यावर राणीची आई दोघांना समजावते की मालतीचा राग कसा शांत होईल याचा प्रयत्न करत वागत जा. त्यावर इंद्रासुद्धा राणीचं कौतुक करत सांगतो की राणी माझ्या आईला काहीही त्रास होऊ नये, तिचा राग शांत व्हावा असाच प्रयत्न करत असते. थोडा वेळ गप्पा मारल्यावर राणीच्या आईला वेदना लपवणं अशक्य होत असतं. हे लक्षात येताच बुवा राणी आणि इंद्राला आठवण करून देतात की तुम्हाला खूप उशीर झाला आहे ना फॅक्टरीत जायला. ते दोघं हो म्हणतात, पण तरीही थोडा वेळ गप्पा मारतच बसतात. पण राणीच्या आईचा त्रास वाढतच असतो. त्यांच्या चेहऱ्यावरच तो सगळा त्रास आता दिसत असतो आणि हे सगळं आता जास्त वेळ लपवणं शक्य नाही. म्हणून बुवा पुन्हा एकदा म्हणतात, तुम्ही दोघांनी आता फॅक्टरीत जायला निघायला हवं. तेव्हा राणी गमतीने विचारते सुद्धा की काय बुवा, घालवून देत आहे का आज आम्हाला? पण बुवा तरी काय करणार, वेळच तशी असते. वस्तीतून जरा पुढे गेल्यावर राणी इंद्राला कार थांबवून एकटेच पुढे जायला सांगते आणि ती उतरून मी आता घरी जाते, कारण आता आमचे जुने इंद्रजित सर परत आलेत, त्यामुळे तुम्ही सगळं एकटं हँडल करू शकता. आता तुम्हाला पियेची गरज नाही असं म्हणते. तेव्हा इंद्रा राणीला म्हणतो, तुझ्यामुळे मी खूप बदलले. तू मला जमिनीवर आणलेस. तुझ्यामुळे मी कामगारांना त्यांचं दुःख, त्यांच्या वेदनांना समजू शकतो. तू माझ्यासोबत असतेस तेव्हा सगळं 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 खूप छान, खूप सुंदर असते असं म्हणत तिला थँक्यू म्हणतो आणि मी तुला घरी सोडून मग फॅक्टरीत जाईन असं म्हणतो. घरी पोहोचताच आबा इंद्राला आनंदाने घट्ट मिठी मारतात. तू आज खऱ्या अर्थाने एक चांगला MD झालेला आहेस असं म्हणतात. त्यावर इंद्रा म्हणतो, आबा माझ्यातले हे सगळे चांगले बदल ज्या व्यक्तीमुळे झाले तिला या सगळ्यांचं क्रेडिट नको आहे, पण हा चेंज झालेला इंद्रा राणीमुळे तुमच्यासमोर उभा आहे. आबा इंद्रा राणीला पेढा खाऊ घालून त्यांचा आनंद साजरा करतात. आबा राणीला म्हणतात, राणी तुझ्यामुळे आम्हा बाप लेकांमधलं अंतर संपले. असंच नात्यांना जोडत राहा आणि सुखाने संसार करा. तर हे सगळं पाहून विक्रांत आणि उर्मिला ईर्ष्येने वाकडं तोंड करत असतात. पण तिकडे राणीच्या घरी तिच्या आईला वेदना असह्य होत असतात. त्या वेदनेने खूप आकांत करत असतात, पण दुसऱ्या क्षणी अगदी शांत निपचित डोळे मिटून पडतात. ते पाहून बुवा खूप जोरजोरात रडायला लागतात आणि गोट्याला आवाज देतात. तर इकडे या सगळ्यांपासून बेसावत इंद्रा राणी मस्तपैकी आईस्क्रीम खायला जातात. तेव्हा राणीच्या समोरूनच तिच्या आईला घेऊन ॲम्ब्युलन्स जात असते. राणीला माहीत नसतं की त्यात तिची आई आहे, पण तरीही का कोण जाणे राणीला ते ॲम्ब्युलन्स जाताना पाहून खूप भीती वाटते. म्हणून त्यातल्या पेशंटसाठी ती देवाला हात जोडून प्रार्थना करते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणी एकमेकांशी नेहमीसारखं मन मोकळं बोलत असतात. तेव्हा राणी म्हणते, मलासुद्धा तुमची बायको असल्याचा अभिमान वाटतो. ते ऐकून दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात. आता राणीच्या आईचा जीव वाचू शकेल का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.